कुमरोम भीमुना सेवा जय सेवा जय जवाहर. स्थळ नव्हे हा, पण मनाची सुख शांति येती आल्यावर लाभते. पहाड़ी पर ऊपर जाके हम ये सब चकना खाएंगे बिना पानी के. गोरी गोरी पोरगी दिसायला चांगली. मॅनमेड हे हँडमेड आहेत. हे मॅनमेड आहेत आणि हे हँडमेड आहेत. एवढ्यामध्ये आमच्या मित्रांची गांड फाटली. तोंड पाहू शकता. एक नमन गौडा गिरजा पार्वती हर बोला. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मयूर कन्नाके आणि शुभम वट्टी यांच्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज आपण दिवाळी सणानिमित्त फिरायला चाललो अरततोंडी देवस्थान. दादा कुमरोम भीमुना सेवा जय सेवा जय जवाहर जय सेवा जय जवाहर. फिरायला गेला तर आपले काही दिवस पुन्हा जास्त आनंदाचे. 22 ऑक्टोबर 2025. तर आज खास दिवाळी निमित्त आज आपले गावातले जे सवंगडी मित्र आहेत त्यांच्यासोबत एक आनंदाचे क्षण म्हणून आता गावच्या गावी बहुत दिवसाने भेटले. कोणी कामानिमित्त बाहेर गेले किंवा शिक्षणानिमित्त भेटला की एकत्र येण्याचा अरततोंडीला जातात. आणि आज खासचा दिवस म्हणजे खास आहे कारण आज कुमराव मेन जे की आदिवासी क्रांतिकारक होते, आज त्यांचा जन्मतिथी आहे. बे आपल्या समोरच आहे का रे बाम. गोरी गोरी पोरगी दिसायला चांगली. गोरी गोरी पोरगी दिसायला चांगली. पाल्याच्या घरी आय करणार विचारून पाय. पोरगी देते करणार ग मामीला विचारून पाय. टिमूर टिमूर पाणी पडे पलकी दादा बैल सोडे. बैल गेले कनारात. कनारातला कनार कसा पलकी दादा हा बैल कसा. त्याने आणली बेलपत्री. हे बेलपत्रीच्या झाडा सांगून दे रे त्याला. एक नमन गौडा गिरजा पार्वती हर बोला. मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो आहोत महादेवगड अरततोंडी येथील देवस्थानामध्ये. तर आपण मागे पाहू शकता. तो बड़ा ही खास मंजर इधर दिख रहा है. लेकिन आज दिवाली का पर्व है इसलिए यहाँ पे कोई दिखाई नहीं दे रहा है. हम 3-4 लोग ही आए हैं. तो ये बहुत बुरी बात है क्योंकि जितने ज्यादा लोग रहेंगे, जितनी ज्यादा भीड़ रहेगी उतना अच्छा लगेगा. तर मित्रांनो, आम्ही आलो अरततोंडीला. तर खूप सुविधा वगैरे चांगली केलेली आहेत.
तर आता 1 किलोमीटर चालून झाल्यावर थोड्या दूर म्हणजे पायऱ्या नव्हते बनले अगोदरच्या काळात. तर हे जे हा पत्थर होता, जो गोटा होता, त्याच्यावर असे पायऱ्या बनवलेल्या आहेत. तर येथून पण तुम्ही जाऊ शकता. अशा पद्धतीने हा ऋतिक चालत आहे. आणि या बाजूने हे आपले मॅनमेड, हे हँडमेड आहेत. हे मॅनमेड आहेत आणि हे हँडमेड आहेत. एवेंजर नहीं, एडवेंचर करण्यासाठी आपण या पायऱ्याने जात आहोत. वो भी ये शो वाली चप्पल लगाकर हम जा रहे हैं. तो डर के आगे जीत है. द व्यू ऑफ अरकतोंडी. एवढ्यामध्ये आमच्या मित्रांची गांड फाटली. तोंड पाहू शकता. यो लेट्स गो. तसा माझी फाटली आहे, पण का सांगू, जा लागत आहे. हा दिसते रे भाई. फट गई. तो फायनल गाईज आम्ही अरकतोंडीच्या देवस्थानावर आता फक्त दर्शन घ्यायचे उरलेले. हे आमचे येडे कुरकुऱ्यासाठी झगडत आहेत. इथं एका फक्त कुरकुऱ्यासाठी झगडत असलेले आमचे मित्र. हा हे 5 रुपयाचा कुरकुऱ्याचे हलकट माणसं. फायनली अरे बस बहुत हो गया तुम्हारा. मित्रांनो, कभी सोचा नहीं था कि इतनी 300 मीटर की पहाड़ी पर ऊपर जाके हम ये सब चकना खाएंगे बिना पानी के. अबे उधर क्या लगी है बे, वो आग लगी है देखो. तुम्ही पोल्युशन वगैरे करताना प्लास्टिक प्रदूषण, तेव्हा आम्ही जो आणलो होतो भरलेले आणू शकतो, तर खाली झालेले तर नेऊ शकतो ना. त्यासाठीच आम्ही हा मयूर भाऊ पकडलाय. महादेवाच्या मंदिरात आलो मी. खूप मस्करी झालेली आहे, तरी पण आता आपण या मंदिराभोवतालचा परिसर आहे त्याचा मित्रांनो, तुम्हाला एक आणखी गोष्ट सांगायची राहून गेली, जे म्हणजे झाडीपट्टीमध्ये जो गाजलेला गाणं आहे, तो त्या गाण्याची शूटिंग याच मंदिरावर, याच एरियामध्ये, याच लोकेशनवर झालेली आहे. तो गाणं म्हणजे तुझे रूप गोजिरे पाहून सजनी भिरभिरते माझे मन. तुझे रूप गोजिरे पाहून सजनी भिरभिरते माझे मन. तू फुलराणी माझी ग सखिये अर्पिले तन. अर्पिले मन असेल, आम्ही गाण्याची मायबान करत आहोत, पण तो गाण्याची शूटिंग याच मंदिराच्या आवारामध्ये झालेली आहे. तर हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पण या ठिकाणी येऊन तुम्ही निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. तुमच्या या भटकंतीच्या जीवनामध्ये, या घाईगडबडीच्या जीवनामध्ये इथे दिलाले मनाले शांती लाभावी यासाठी तुम्ही या एरियामध्ये, या पर्यटन स्थळ नव्हे हा, पण मनाची सुख शांती येथे आल्यावर लाभते. तर तुम्ही पण एकदा येथे येऊन आमच्या गडचिरोली जिल्ह्याचा नाव रोशन करा.
मित्रांनो, आज आपण इथं आलो आणि निसर्गाचा पुरेपूर्ण आनंद घेतलो आणि आपला फोटोज वगैरे इत्यादी सर्व ॲडव्हेंचर सगळ्या गोष्टी इथं मजेदार झाल्या आणि या प्रकारे आपला ब्लॉग असंच खतम होत आहे. आणि आपल्या असेच मजेदार व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कोलॅबरेशन मध्ये लाईक करा. एक नंबर गौडा पार्वती बोला महादेव. तर मित्रांनो, आता आजचा व्हिडिओ आता येतच खतम करू आणि भेटूया तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशाच धमाल आणि मस्तीभऱ्या ट्रिपमध्ये. तर तेव्हापर्यंत स्टे ट्यून. शुभमटीला लाईक करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट, बाय बाय.